लक्ष्मीने सर्व मुलांमध्ये मालमत्ता वाटली, पण विलासच्या वाट्याला घराजवळचं जुनं मोडकळीस आलेलं घर आलं आणि बाकीचे भाऊ मात्र सगळी मालमत्ता आणि व्यवसाय घेऊन बसले. आईला लगेच जाणवलं की विलासवर अन्याय झाला आहे. म्हणून त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने त्याला देत म्हटलं की हे घे आणि काहीतरी व्यवसाय सुरू कर. मग विलासने जुन्या कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. बाजारात बाकी भाऊ त्याची चेष्टा करत. एके दिवशी त्याची थट्टा करण्यासाठी भावानेच त्याला सांगितलं की आम्हाला उद्या जेवण ठेव, आम्ही तुझ्या घरी येणार आहोत. घरी जाऊन विलास खूप चिंतेत पडला. जेवण देण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली की कपड्यांची मोठी गोणी आजच घरी आली आहे, ती तरी बघ. विलासने गोणी उघडली तर त्याचे डोळे विस्फारले. मोठा भाऊ राजा बाजारमधल्या सगळ्या दुकानांची मालकी सांगू लागला. त्याच्या मागोमाग धाकटा भाऊ म्हणाला की मुख्य रस्त्यावरील तो मोठा शॉपिंग प्लाझा माझा आहे. दोन्ही मोठ्या मालमत्ता जाऊ लागल्या हे पाहून तिसरा भाऊही पुढे आला आणि म्हणाले की बाजारातील भाड्याने दिलेली तीनही घरी माझी आहेत. हे सगळं पाहून विलासच्या मनात खूप वेदना उठल्या. तिघांनी कोणताही न्याय न राखता सगळी मालमत्ता आपापसात वाटून घेतली होती. विलाससाठी फक्त ते जुने मोडकळीस आलेले घरच उरले होते. विलास स्वतःच्या सोज्वळ स्वभावामुळे कधीच विरोध करत नव्हता. आयुष्यभर मोठ्या भावांची सेवा केली, त्यांचं ऐकलं, पण आज त्याच्यासाठी कोणीच उभं राहिलं नव्हतं. त्याचा सारा चांगुलपणा एका क्षणात विसरून त्यांनी सगळं स्वतःवर घेतलं होतं. आई म्हणाली, मग माझ्या विलाससाठी तुम्ही काय ठेवलं? याने तर आयुष्यभर तुमचंच ऐकलं. सगळी माझी मालमत्ता घेऊन बसलात, पण विलाससाठी काहीच ठेवलं नाही. आपल्या मालमत्तेतील थोडा तरी हिस्सा त्याच्यासाठी ठेवा. त्यामुळे तुमच्याजवळही हवा तो भाग राहील आणि विलासवरही अन्याय होणार नाही. आईचं बोलणं ऐकताच तिन्ही भाऊ रागवले आणि कठोर आवाजात म्हणाले, विलासने आयुष्यात कधी काही कामच केलेलं नाही. त्याला दुकानं मिळत नाहीत म्हणून त्याला घर तर मिळतंय ना, हेच खूप आहे. इतक्या काळापासून त्याच्या बायका मुलांचा खर्चही आम्हीच उचलतो आहोत. ना याला दुकानात बसून दुकान चालवता येतं, ना भाडं वसूल करता येतं, ना व्यापाराची अक्कल आहे याला. हा व्यवसाय करणं आणि पुढं नेणं याचं श्रेय आमचंच आहे. वडिलांतर फारशी मालमत्ता सोडलीच नव्हती, ती वाढवली आम्हीच. त्यामुळे आम्ही विलासला काही देऊ शकत नाही. आणि त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण कोणाच्या डोक्यात काही शिरलं नाही. विलास शांतपणे भावांचा हा अन्याय पाहत राहिला. शेवटी भावांची भांडणं वाढताना पाहून त्याने आईच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांना उठवलं आईला आणि तो म्हणाला, भाऊ, ही मालमत्ता तुमची आहे, तुम्हीच ठेवा. मला यातून काही नको. मी फक्त माझ्या आईला घेऊन जातो. तिन्ही भावांनी नजर चुकवली. त्यांना वाटलं होतं विलास राहाडा करेल, तेही कारणं देऊन सुटतील. पण तो तर स्वतःचा हक्कही सोडून देत होता. विलास आईला घेऊन आपल्या जुन्या घरात निघून गेला. पत्नी आनंदाने म्हणाली आणि विचार करू लागली, विनय, मालमत्ता वाटप झालं का? आपल्या वाट्याला काय आलंय? ती लग्नापासूनच आपल्या जठाण्यांच्या चपला सरळ करत आली होती. सगळं घरकाम तिच्याच अंगावर आणि बाकी सगळ्या निवांत. तिला आपल्या नवऱ्याची घरातील किंमत माहीत होती, म्हणूनच ती शांतपणे काम करत राहायची. पण ज्या दिवसापासून तिला कळलं की मालमत्ता वाटणार आहे, तेव्हापासून तीही स्वप्न पाहू लागली होती. आता आपली गरिबी संपेल, घरात पैसा येईल, खर्च तिच्या हातात राहील, मुलांवर मनापासून खर्च करता येईल आणि कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. पण तिला काय ठाऊक होतं की तिच्या नवऱ्याचा हक्क भावांनी आधीच घेऊन टाकला आहे आणि तिचं आयुष्य तसंच चालणार होतं. आईला पलंगावर त्याने बसवलं आणि स्वतःही त्याच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेत म्हणाला, आई, काळजी करू नको. मेहनत करणाऱ्याला देव कधी ना कधी निराश करणार नाही कधी तो. मी आजवर भावांच्या चपला सरळ केल्या, त्यांना मदत केली, त्यांचे आदेश पाळले. कदाचित हाच माझा गुण आहे. मी इथून पुढेही लोकांच्या चपला सरळ करीन आणि कदाचित भावांपेक्षा जास्त मान मिळवीन. विलासच्या बोलण्याने पत्नीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. विलासची पत्नी त्याच्या बोलण्यावरून सर्व काही समजून गेली होती. तिने निराशेने मान खाली घातली. थोडीशी आशा होती की आता आयुष्य सुधारेल, पण तिची सगळी स्वप्नांचा चुराडा झाला होता. विलास पुन्हा नव्याने मेहनत करू लागला, कारण पत्नी आणि मुलांचं पोट भरायचं होतं. आता त्यात आईची जबाबदारी वाढली होती. तो दुप्पट कष्ट करत होता. सकाळी कामाला जात असे, रात्री उशिरा परत असे, घरी परतत असायचा. आई तिला इतक्या कष्टाने काम करताना पाहून आतून तडपडत होती. तिला माहीत होतं की विलासवर अन्याय झाला आहे, पण ती काहीच करू शकत नव्हती. मग तिच्या मनात एक विचार आला. त्या रात्री विलास उशिरा घरी आला तेव्हा आईने त्याला आपल्या खोलीत बोलवलं. आई म्हणाली, तुझ्या भावांकडून तुला अन्यायापासून वाचवू शकले नाही.
पण जो अन्याय तुझ्यावर झाला आहे त्याचा भार तरी थोडा कमी करायचा आहे. एवढं तरी करावंसं वाटते की तुझं आयुष्य थोडं सोपं व्हावं. विलासने आईचे हात हातात घेतले आणि म्हणाला, आई तुम्ही माझ्यासोबत आहात ना, हीच फार मोठी माझी ताकद आहे. माझ्यासोबत जे काही झालं ते एक दिवस सर्व काही ठीक होईल. तू फक्त माझ्यासाठी प्रार्थना करत राहा आई. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला माझ्या मुलाकडून हाच आधार अपेक्षित होता. पण मी तरीही आई आहे रे बाळा तुझी. तुला अशी कष्टमय आयुष्य जगताना पाहवत नाही मला. हे पहा म्हणत तिने उशी खालून एक छोटी पोटली काढली आणि विलासच्या हातावर ठेवली. विलासने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिलं तर ती म्हणाली, उघडून पहा, तुझे सगळे प्रश्न मिटतील बघ. विलासने पोटली उघडली तर आत जाडजूड सोन्याचे दागिने होते. त्याने ते दागिने लगेच आईच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, आई हे तुमचे कंगन आहेत, मी तुमचे दागिने विकून काहीही करणार नाही. पण आईने आग्रह केला आणि म्हणाली, हे दागिने विकून एखादा व्यवसाय सुरू कर, याने तुझं घर चालेल. विलास ते दागिने हातात घेऊन पत्नीकडे गेला आणि सल्ला मागितला. पत्नी म्हणाली, काही हरकत नाही, दागिने विकून व्यवसाय सुरू करू. जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण आईसाठी नवीन दागिने बनवू. मी असं म्हणत नाही की तुम्ही आईचे दागिने खर्च करा, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी उभं करायला हवं ना. उधार समजून विकून टाका. विलासचं मन दागिने विकायला तयार होत नव्हतं. पण आई आणि पत्नी दोघींचा आग्रह पाहून त्याने ते दागिने विकले. त्याच्या हातात बरीच रक्कम आली होती आणि तो छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकत होता. खूप विचार करून त्याने जुन्या कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. तो मोठमोठ्या लाटा विकत आणत असे आणि मग प्रत्येक कपड्याला योग्य किंमत लावून विकत असे. त्याने आपला व्यवसाय थेट आपल्या भावाच्या रोडलगत असलेल्या दुकानाच्या समोरच सुरू केला होता. फुटपाथवरच चालू केला होता, कारण त्याच्याकडे इतके पैसे नव्हते की दुकान भाड्याने घेऊ शकला असता. त्याने रस्त्यावर असणाऱ्या बाजूच्या लाकड्या रोवून त्यावर दोऱ्या बांधल्या आणि चांगले चांगले कपड्यांचे तुकडे त्यावर लटकवले. भावाने त्याला अशा रीतीने जुने कपडे विकताना पाहिले तर तेव्हा त्याचे ते थट्टा करू लागले. त्यांना हेही आठवलं नाही की ते त्याच्यावर अन्याय करत आहेत. किमान आता तरी त्याच्या नव्या व्यवसायासाठी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. परंतु उलट त्याला कामात रुळताना, प्रगतीसाठी झटताना पाहून त्यांचा मत्सर आणखी वाढला. तो मत्सर आणि चीड काढण्यासाठी ते कधीकधी काहीतरी टोमणे मारत असायचे त्याला, तर कधी त्याची उघडपणे बेइज्जती करत. विलासला त्रास देण्यासाठी त्यांच्या वाईट बुद्धीने एक नवीन डाव रचला. ते म्हणाले, जुन्या कपड्यांच्या धंद्यातून तुझी कमाई चांगलीच होत असेल, असं कर, आम्हाला जेवण तरी ठेव. किती दिवस झाले आपण भाऊ एकत्र बसलो नाही, एकत्र जेवलो नाही आणि आईलाही भेटलो नाही. तू जेवणाची मेजबानी दिली तर तिन्ही कामं एकत्र होतील, खाणंही होईल, सारे भाऊ जमतील आणि आईची भेट होईल. विलासने निशब्दपणे मान हलवली. तो भावांना कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू शकत नव्हता. विलास घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पत्नीने त्याच्या हातातून जुना रुमाल घेतला आणि विचारला, आज एवढा उशीर का झाला? तो थकलेल्या आवाजात म्हणाला, तुझ्या जेठजींनी सांगितले की उद्या मी जेवण ठेवावे, सगळे भाऊ येतील, जेवतील आणि आईलाही भेटून जातील. हे ऐकून पत्नी काही वेळ शांत झाली. मग एक उसासा टाकत पलंगाच्या कडेला बसली. दोघे खोल शांततेत बडवून गेले. जणू सगळा भार त्यांच्या खांद्यावर कोसळला होता. जेवणाचा खर्च कुठून येणार? घरात पीठ डाळी मोजून मापून होती, त्यात मुलांच्या गरजा आणि आता ही जेवण. दोघे हताश नजरेने एकमेकांकडे पाहत राहिले. शेवटी पत्नी धीर धरून म्हणाली, आधी कपड्यांच्या गोण्या उघडून बघू, कदाचित काही चांगले मिळेल, काहीतरी असे मिळेल जे आपल्याला अडचणीत उपयोगी पडेल. विलासने हळूच मान हलवली. दोघे आतील खोलीत गेले, जिथे नव्याने आणलेल्या कपड्यांच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. पत्नीने पहिल्या गोणीची दोरी उघडली, मग दुसरी उघडली. कपडे साधेच होते, काही धुतलेले, काही जुने, पण विकण्यासारखे. शेवटी एक मोठी जड गोणी पडलेली होती. दोघांनी ती गोणी ओढून मधोमध आणली. पत्नीने दोरी सोडायला सुरुवात केली, पण गोणी उघडताच दोघांचे डोळे विस्फारले. जणू क्षणभर ते दोघेही थिजून गेले. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला जेव्हा विलासच्या घरी उत्साहाचं वातावरण होतं मित्रांनो. पत्नीने पहाटेपासूनच हांडी चुलीवर चढवली होती. स्वयंपाकाचा सुगंध खरभर दरवळत होता. भात बनवला होता, खीरही तयार होती. त्यांच्या सामर्थ्यापेक्षा जास्त तयारी करण्यात आली होती. विलास मुलांना ती नवी कपडे घातली होती विलासने, जी गोणीत सापडली होती. मुले आरशासमोर उभं राहून स्वतःलाच निहाळत होती. पत्नीने एक सुंदर महागडी गाऊन किंवा फ्रॉक घातली होती, जी तिच्या वाट्याला कधी येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आईलाही नवीन साडी घातली होती. आई आनंदाने हात वर करून सतत आशीर्वाद देत होती.
घर लहान होतं पण मन मोठी होती. जेवणासाठी पलंग अंगणात टाकले होते. जेवणही पत्नीने खूप प्रेमाने आणि नीटनेटकेपणाने वाढून ठेवले होते, बनवले होते. जणू देवाने त्यांच्या हृदयातील गरिबीचे चिन्ह मिटवून टाकले होते. दुपार चढली तेव्हा विलासचे तिन्ही भाऊ आले, त्यांच्या बायका आणि मुलांसह. दारात पाऊल टाकताच ते थबकले. समोर मांडलेले वेगवेगळे स्वादिष्ट जेवण पाहून ते थक्क झाले. त्यांची नजर पुन्हा त्या जेवणावरच जात होती. भाताचा सुगंध हवेत भरून पसरत होता. खिरीचा गोडवा मनाला मोहत होता. मग त्यांची नजर मुलांवर गेली. महागडे जॅकेट आणि नवे कपडे घातलेले. पत्नीवर नजर गेली तर तीही महागड्या नव्या कपड्यांमध्ये उजळून निघली होती. आई सुंदर साडी नेसून माळ हातात धरून बसली होती. तिन्ही भावांच्या मनात जळजळ पेटली होती. ज्या विलासला ते कायम गरीब, असहाय्य आणि मजबूर समजत आले, तो इतका सुखी दिसत होता की त्यांच्या मनात ईर्ष्येची काळोखी पसरली. मोठा भाऊ अंगणाभर नजर फिरवत टोमणेकर आवाजात म्हणाला, असं दिसते की जुन्या कपड्यांचा धंदा फारच जोरात चाललाय. एवढे चांगले कपडे बाजारातही दुर्मिळ मिळतात. दुसरा म्हणाला, हो, तर मला वाटतं जेवणाच्या बहाण्याने आपल्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्याने जळजळीत स्वरात आणखी एक भर घालत म्हटलं, माझ्या मते हे सगळं कुणाच्या तरी पैशांवर चाललंय. तुमच्यासारख्यांच्या आवाक्यातलं नाही. त्यांच्या बायका मागून चेहऱ्याने हिणकस हातभाव करत होत्या. मुले मोठ्यांच्या मागे लागून कुजबूज सुरू केली. विलास शांतपणे सगळं ऐकत राहिला. तो नेहमी सारखाच मान खाली करून उभा राहिला. त्याचा देवावर आणि स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता. पण भावांनी जळफळाटीतून एक छोटासा मुद्दा पकडला आणि त्यावर भांडण सुरू केलं. एक मूल खेळताना हात चुकून जेवणाला लागला इतकंच. मोठा भाऊ तात्काळ चिडून ओरडला, पहा, हीच तुमची संस्कार शिक्षा का? इतकी मोठी दावत ठेवली आणि स्वतःच्या मुलांची उर्मटपणाही आवरत नाही. दुसऱ्या भावाने संधी साधत म्हटलं, चला चला, आपण इथे लाजिरवाणे व्हायला आलो नाही. तिसऱ्या भावाने तात्काळ म्हटलं, आमच्या पुढे हा दिखावा सहन होणार नाही, चला निघूया. ते काही कारण शोधायलाच आले नव्हते. ते तर विलासला कमी लेखायला आणि लज्जित करायला आले होते. म्हणूनच विलासचं सुखाने जगणं त्यांच्या अहंकारातून खाली उतरू शकत नव्हतं. तीनही भाऊ उगाच आकांड नाटव करत अवमानकारक शब्द टाकत घरातून निघून गेले. त्यांच्या बायकाही नाक वर करून मागून निघून गेल्या आणि मुलेही तोंड वाकडं करत हात पाय आपटत बाहेर गेली. जेवणाचे सगळे पदार्थ तसेच पडून राहिले. विलासची पत्नी डोळे खाली घालून शांत झाली. पण विलास तिला आणि मुलांना पाहून हसला आणि म्हणाला, काही हरकत नाही. त्यांच्या वागण्याची आपल्याला चिंता करण्याची गरजच नाही. देवाने आपल्यासाठी दार उघडलंय. त्यांची मनं इतकी छोटी आहेत की आपल्या आनंदाने ती जळून जातात. पण आपला देव मोठा आहे. तो स्वतः आईसाठी ताट वाढू लागला आणि पत्नीला म्हणाला, चल, आपण सगळेच मिळून जेवूया. आपल्यासाठी एवढंच पुरेसं आहे की देवाने आपल्याला अन्नाची वाढ दिली आणि मानही दिलाय. आणि मान त्यांनाच मिळतो जे मनाने खरं आणि मेहनती असतात. जेवण संपल्यानंतर आईने विलासला आपल्या खोलीत बोलवलं. त्याच्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली, मला माझा मुलावर पूर्ण विश्वास आहे की तो कधीच चुकीचं नाही करणार. पण सांग बघू बाळा, एवढे पैसे आले तरी कुठून? नवीन धंदा आहे, अजून इतका नफा होत नसणार. कुठून कोणाकडून उधार तर घेतला नाही ना? विलासने नकारार्थी मान हलवली. आईचे हात पकडून चुंबन घेतला आणि म्हणाला, आई, मी काही चुकीचं केलं नाही आणि नाही कुठूनही उधार घेतलेले. देवाने मदत केली. हे सगळं तुमच्या प्रार्थनेचं फळ आहे, ज्यामुळे आज माझ्या भावांसमोर माझी आबरू टिकली. आई म्हणे, बरं, पण पैसे कुठून आले ते तरी मला सांग. मग विलास हळूहळू सगळं सांगू लागला. त्या दिवशी मी खूप चिंतित होतो आई. भावांच्या जेवणाचा खर्च कुठून आणू हे सुचत नव्हतं. त्यांच्या शानप्रमाणे तर मी चहा देखील देऊ शकणार नव्हतो. तेव्हा वहिनीने म्हटलं की सर्व काही देवासमोर सोडा आणि कपड्यांच्या गोण्या उघडून पाहूया. आम्ही गोण्या उघडत गेलो आणि मग एक मोठी जड गोणी उघडली. त्यात आमचे डोळे चमकून गेले. आज साधे कपडे नव्हते आई, ब्रँडेड जॅकेट होती, इतकी महाग की ज्यांना हात लावण्याचं आम्ही कधी स्वप्नातही धाडस केलं नव्हतं. काही नव्या डिझाईनचे बॅग होते, काही अशा मुलांचे कोट्स होते जे मोठमोठ्या मॉल्समध्ये काचेच्या कपाटामागे टांगलेले असतात. विलासच्या हातांना थरथर आली. पत्नीने दोन्ही हात तोंडावर ठेवले. दोघांच्याही जीवावर जणू क्षणभर शब्दच आले नाहीत. पहिल्यांदाच नशिबाने त्यांच्याकडे हसून एखादं दार उघडल्यासारखं वाटत होतं. ते दोघे खूप वेळा त्या गोणीसमोरच बसून राहिले. हृदय जोरजोरात धडधडत होतं. हे सगळं कसं घडलं? अशी कोणती गोणी इथे आली हे समजत नव्हतं. या धंद्यात इतक्या महागड्या वस्तू तर कल्पनेतही नसतात. तरी ते दोघे अविश्वासाच्या धक्क्यात गप्प बसले. जणू भीती वाटत होती की हे स्वप्न तर नाही ना?
रात्रही तशीच आत अविश्वासात गेली. पण दोघांनी समजून घेतलं की आता मन ढळू द्यायचं नाही. हे देवाचं साह्य होतं. एक संकेत की मेहनतीचं फळ निश्चित मिळतं. पण देवाची कृपा इथेच थांबणारी नव्हती. एका जॅकेटच्या खिशातून अचानक खूप डॉलर्स सापडले आई. दोघे आनंदाने दुसरी कोणी उघडू लागले. आणि आश्चर्य म्हणजे जवळजवळ प्रत्येक जॅकेट आणि प्रत्येक बॅगमधून काही ना काही महागडी वस्तू निघत होती. कधी सोन्याची चेन, कधी टॉप्स, कधी ब्रेसलेट, तर कधी महागडी वॅलेट. काय काय हातात पडत होतं आणि हे सर्व पाहून दोघांच्या मनात देवाच्या चरणी नतमस्तक होण्याची भावना दाटून येत होती. भावाने ज्या हक्काचा हिस्सा त्यांच्याकडून हिरावून घेतला होता, देवाने त्याचेच भाग अनेक पटीने वाढवून परत त्यांच्याच हातात दिलं होतं. इतक्या अद्भुत मार्गाने हे सर्व त्यांच्यापर्यंत आलं होतं की ते दोघेही देवाच्या लीलेच्या सागरात हरवून गेले. कारण देव देतो तेव्हा मोजून नाही, अमाप देतो. सकाळी विलास उठताच तो सोन्याची चेन गुपचूप विकून आला, जेणेकरून दाऊदची सगळी व्यवस्था होऊ शकेल, चोख होऊ शकेल. आणि त्या पैशात दुसऱ्या दिवशी त्याने जेवण उत्तम प्रकारे ठेवलं. जेवण झाल्यावर विलासने आईकडून आपला व्यवसाय वाढवण्याची परवानगी मागितली. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. मग विलासने बाकीचे सगळे महागडे सामान विकले आणि त्या बदल्यात त्याच्या हाती चांगली रक्कम आली. त्याच पैशांनी त्याने एक दुकान भाड्याने घेतलं आणि आपला सारा जुना माल तिथे ठेवला. तेव्हा हिवाळा सुरू होण्याची वेळ होती आणि त्यामुळे त्याचा व्यवसाय जोरात चालू लागला. तो नेहमी उत्तम लॉट विकत आणत असे, त्यामुळे फार कमी नफा ठेवून विकत असे, ज्यामुळे गरीब लोकांनाही चांगल्या वस्तू कमी किमतीत मिळत असायच्या. आणि त्यामुळे त्याचा व्यवसायही भरभराटीला आला होता. नफा खूप मोठा नसे, पण विक्री इतकी होत असायची की दिवसाअखेरीस दुकानाचं भाडं, खर्च आणि घराची चूलभट्टी सर्व काही आनंदाने चालत असायची. तो आपल्या आईचा मान ठेवणारा मुलगा होता आणि आईच्या प्रार्थनाचं त्याचं नशीब बदलत होत्या. कारण त्याने कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. त्यामुळे देवाने त्याच्यासोबत कधी वाईट होऊ दिलं नाही. पण भावाने बेईमानाने त्याचा हिस्सा गिळून टाकला होता. त्याचंच फळ होतं की लवकरच त्या तिघांवर कठीण काळ ओढावू लागला. त्यांचा व्यवसाय बसला, आर्थिक तंगी त्यांची वाढत गेली आणि एक एक करून त्यांचा अहंकार तुटला. तेच भाऊ एक दिवस विलासच्या दारात येऊन हात जोडून माफी मागू लागले. पण विलासच्या मनातल्या खोल जखमा सहज भरून येण्यासारख्या नव्हत्या. जेवणाला बोलवचं आमंत्रण द्या म्हणून सांगणारा, जेवणाचा अपमान करणारे आणि त्याआधी बेईमानीने हिसकावलेली मालमत्ता, मला बेदखल केलेले, हे सगळं एखाद्या माणसाच्या मनातून सहज पुसलं जात नाही. तरी त्याने आपल्या आईचा मान व तिच्या संस्काराची आठवण ठेवून भावांना साथ दिली आणि त्यांच्या कठीण काळात मदतही केली. म्हणूनच आईचं हृदय आनंदाने भरून आलं होतं. कारण तिचा मुलगा अहंकार आणि द्वेषापासून दूर राहूनही इतरांसाठी मसिहा बनला होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्या बाबतीत वाईट कधीच होत नाही, जसं की विलासच्या बाबतीत झालं होतं. त्यालाही भरभरून परमेश्वराने त्याच्या पदरामध्ये सगळंच दान टाकलं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये, अशाच इंटरेस्टिंग कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.